लुना, गुड मॉर्निंग. तर अशी आमची मॉर्निंग झाली लोणाच्या मस्तीने. म्हणजे रोज आमची मॉर्निंग लोणाच्या मस्तीनेच होतं. तर आज आहे तिची थर्ड वॅक्सिन, जी मेनवाली असते ती रॅबिजची. तर ती द्यायची होती आणि आज आम्ही आलेलो आहे गावी. म्हणजे मी मम्मी पप्पांकडे आली. सो आज इकडेच घेणार, म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटलला घेऊन घेणार. पण तिथे गेल्यानंतर कळालं की वॅक्सिन म्हणजे ही पण आम्हाला वॅक्सिन मेडिकलमधूनच घ्यावी लागली, कारण तिचा स्टॉक नव्हता. त्याच्यामुळे थोडा रिग्रेट झाला, कारण नाशिकला तर बोलले होते की आता ही हॉस्पिटलमधूनच असेल आणि नेमकी ती तिकडून आम्हाला घ्यायला लावली. त्याच्यामुळे आणि तिकडे शूट वगैरे काहीच नाही, खूप शांतता होती. बट ठीक आहे, आम्ही तसंच ॲडजस्ट केलं. परत ती वॅक्सिन मेडिकलमधून घेतली. माझा भाऊ होता सोबत. मग आम्ही ती दिली आणि तिला इतकं पेनफुल होतं घरी येईपर्यंत. तिने फुल त्या दिवशी म्हणजे झोपच पूर्ण केली तिने. खूप झोपली, खूप जास्ती झोपली. लिटरली इतकी झोपली ना, संध्याकाळी उठली, जरा खेळली आणि परत रात्री तिने झोप काढली. तिला खूप त्रास झाला. बट ठीक आहे, आता ते पण गरजेचं आहे देणं. तर कॅट पॅरेंट्ससाठी तर हेच आहे म्हणणं की पूर्ण वॅक्सिनचा डोस जो आहे ना, तो पूर्ण करा, जेणेकरून आपल्याला पण आणि कॅटला पण खूप म्हणजे जास्त सेफ असेल. मग असं होतं. हॉस्पिटल खूप शांत होतं, पूर्ण शांत होतं. आधी आम्हाला असं वाटलं की तिकडे कोणीच नाही आहे. मग नंतर चेक केलं, हे लपून मी शूट केलं. बट हे असं घरी आल्यानंतर तिला खाऊ वगैरे घातलं होतं. ती खूप झोपली. नंतर खेळली, पण तसं नाही खेळली नाही, पण तिला थोडंसं जड गेलं, ते हेवी गेलं ह्या वेळेसची वॅक्सिन. बट ठीक आहे, आता काय ते गरजेचंच म्हटल्यावर आता ऑप्शनच नाही आपल्याकडे. तर असा होता तिचा थर्ड वॅक्सिनचा डे. तिला कूलर लावल्यावरती तिची सवय कूलरच्या मागे झोपणार. मी एक शॉर्ट पण टाकली आहे. तर ती कूलरच्या मागे झोपणार, बेडच्या खाली झोपणार. म्हणजे कॅटचं असं असतं की ते कोपऱ्यात झोपणार. खूप शांत झोपते माझी कॅट. म्हणजे खूप जास्ती दुपारी खूप चांगली झोप पूर्ण करून घेते. आणि माझं असं म्हणणं आहे की कॅट्सला जेवढी झोप पूर्ण करू देणार, तेवढं त्या हेल्दी राहणार. जसं आपण असं म्हणतो, नाही नाही आता आता मला खेळवायचं, आता मला उठवायचं आहे, तर असं नका करू. की जेवढं आपण त्यांना झोपू दिलं तेवढं ते जास्त हेल्दी राहतात, असं मी ऐकलं आहे. डॉक्टरांनी पण मला सांगितलं की त्यांची झोप जास्त मॅटर